ओके, सगळ्यांना आवाज येतो व्यवस्थित? आवाज येते का सगळ्यांना रे? यस सर. ठीक आहे, चला बघा. नाउ इन दिस सेमिस्टर वी आर गोइंग टू सी advanced Java programming. Okay, now here in this subject there are total 6 chapters. Okay, first one is a AWT, second one that is a swing. Okay, third one that is a event handling, fourth one network programming, networking basics, then fifth chapter is a interacting with database, okay, and the last one, that sixth chapter, it is a servlet. These are the total 6 chapters we are going to study in your advanced Java programming. Okay, before that 1 or 2 days or next 2 days we will take a review of your Java programming. ठीक आहे, आपण पहिल्यांदा जावा प्रोग्रामिंगचा रिव्ह्यू घेऊ. because your advanced Java programming is based on your Java programming वरती तुमचं ते बेस राहील. ठीक आहे, आता जास्त करून जावा प्रोग्रामिंग मध्ये आपण जो शेवटचा चॅप्टर बघितला, ठीक आहे, दॅट लास्ट चॅप्टरचा पुढचा पार्ट आहे, दॅट इज नथिंग बट युअर ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग. ठीक आहे, म्हणजे जे आपण ॲपलेट तयार केलं होतं, आता त्या ॲपलेट वरती बेसिक तुम्हाला पुढच्या गोष्टी राहतील, किंवा त्याच्यावरती डिपेंड्स आपण काय काय करू शकतो ॲपलेट वरती, किंवा ॲपलेट सारखी दुसरी कुठली गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. राहील. ठीक आहे, आता जावा प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघितली होती बघा. जावा प्रोग्रामिंग मध्ये आपण काय काय बघितलं? पहिला चॅप्टर तर तुमचा बेसिक होता. ठीक आहे, बेसिक पहिल्या चॅप्टरचं नाव आठवतंय का जावा प्रोग्रामिंगच्या? What is the name of first chapter of your Java programming? Basic syntactical construct in Java. Basic syntactical construct in Java. ठीक आहे, याच्यामध्ये काय बघितलं आपण? जावा लँग्वेज किंवा जावा लँग्वेजचा प्रोग्राम लिहिताना तुम्हाला काय काय गोष्टी लागतात, मग त्याच्यामध्ये काय तुम्ही ऑपरेटर्स कुठले आहेत ते बघितलं, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप कसं लिहायचं ते बघितलं, स्विच केस कसं लिहायचं ते बघितलं. ठीक आहे, म्हणजे बेसिक एखादा जावा प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्हाला बेसिक कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते तुम्ही पहिल्या चॅप्टर मध्ये बघितल्या. दॅट इज अ बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट इन जावा. राईट. सेकंड चॅप्टर कुठला होता? डिराइव्ड. बरोबर ना? डिराइव्ड सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट इन जावा. या चॅप्टर मध्ये काय बघितलं आपण? सेकंड चॅप्टर मध्ये
त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट चॅप्टर झाल्यानंतर सेकंड चॅप्टर शिकताना तुम्हाला सांगितलं होतं दॅट युअर सेकंड चॅप्टर डिपेंड्स ऑन युअर फर्स्ट चॅप्टर. पहिल्या चॅप्टर वरती काय राहील, तो डिपेंड्स राहील. काय काय बघितलं आपण सेकंड चॅप्टर मध्ये? बोला, सेकंड चॅप्टर मध्ये काय बघितलं आपण? आठवतंय का? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? अरे स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? येस सर. हा बोला, सेकंड चॅप्टर मध्ये काय बघितलं आपण? डिराइव्हड सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट इन जावा. सर आपण त्यात डिफरंट पॅकेजेस बघितलेले आणि क्लासेस बघितले होते सर, आणि विजिबिलिटी कंट्रोल्स होते. विजिबिलिटी कंट्रोल्स. बर ठीक आहे, अजून दुसरे कोणाला आठवतंय का रे बाबांनो? Constructors, arrays, strings. गुड. कन्स्ट्रक्टर, अरेज, स्ट्रिंग्स. ठीक आहे, म्हणजे काय, ह्याच्यावरती डिपेंड्स. पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या आहेत, डेटा टाइप कुठले, टोकन्स कुठले आहेत, ऑपरेटर्स कुठले आहेत, ठीक आहे, कंट्रोल स्टेटमेंट्स कुठले कुठले आहेत, त्याच्यावरती डिपेंड्स तुमचा सेकंड चॅप्टर. म्हणजे सेकंड चॅप्टर मध्ये काय बघितलं आपण? हाऊ टू क्रिएट अरे, हाऊ टू क्रिएट स्ट्रिंग, बरोबर, हाऊ टू क्रिएट युअर रॅपर क्लासेस. रॅपर क्लासेस सेकंड चॅप्टर मध्ये होते ना. वेक्टर होतं, ठीक आहे. दॅट इज नथिंग बट डिराइव्ड सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट इन जावा, राईट. त्यानंतर थर्ड चॅप्टरचं नाव इंटरफेस अँड पॅकेज. इंटरफेस अँड पॅकेजेस. ठीक आहे, इंटरफेस कसं तयार करायचं, पॅकेज कसं तयार करायचं, पॅकेजला क्लास कसा ऍड करायचा किंवा पॅकेजला इंटरफेस कसा ऍड करायचा. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या थर्ड चॅप्टर मध्ये होत्या. लक्षात राहील, ठीक आहे. त्यानंतर फोर्थ चॅप्टर होता तुमचा एक्सेप्शन हँडलिंग अँड मल्टीथ्रेडिंग. एक्सेप्शन हँडलिंग अँड मल्टीथ्रेडिंग. त्याच्यामध्ये आपण प्रोग्रामिंग करताना आपल्याला येणारे एक्सेप्शन्स आणि ते आपण कसे हँडल करू शकतो. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे एक्सेप्शनचे टाइप्स कुठले आहेत, एक्सेप्शनचे क्लासेस कुठले कुठले आहेत, अरिथमेटिक एक्सेप्शन, रन टाइम एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, निगेटिव्ह ॲरे साइज एक्सेप्शन. ठीक आहे, ते आपण एक्सेप्शन्स कुठले कुठले आहेत आणि ते हँडल करण्यासाठी आपण ट्राय कॅच कसं वापरू शकतो, ट्राय कॅच कसं वापरू शकतो. ठीक आहे, त्यानंतर हाऊ टू क्रिएट आवर ओन एक्सेप्शन, आपण आपलं स्वतःचं एक्सेप्शन कसं तयार करायचं त्याच्यावरती आपण बघितलं. ठीक आहे, राईट. त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा पार्ट होता, दॅट इज अ मल्टीथ्रेडिंग. मल्टीथ्रेडिंग मीन्स व्हॉट? इट इज अ स्मॉल पार्ट ऑफ अ बिग प्रोग्राम. एखाद्या मोठ्या प्रोग्रामचा स्मॉल पार्ट म्हणजे तुमचा काय झाला त्या ठिकाणी, थ्रेड झाला. ठीक आहे, सगळ्या, किंवा इट इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल प्रोग्राम, स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल प्रोग्राम. ठीक आहे, तो म्हणजे काय झालं त्याचं त्या ठिकाणी थ्रेड झाला. ठीक आहे, एक मिनिट. बरोबर आहे.
ते काय होतं आपण मल्टी थ्रेडिंग, राईट. आणि मल्टी थ्रेडिंगचा उपयोग कधी केला जातो? मल्टी थ्रेडिंगचा उपयोग कधी करायचा रे? एनीवन? मल्टी थ्रेडिंगचा उपयोग कधी केला जातो? कोणाला माहित आहे का बाबांनो? राऊत, तुला माहित आहे का? नाही सर. बर, ठीक आहे. दुसरं कोण सांगणार आहे? यशराज? ऍट अ टाइम मल्टिपल प्रोसेस करण्यासाठी sir. ऍट अ टाइम मल्टिपल प्रोसेस करण्यासाठी. बर, ठीक आहे. बघा, मल्टी थ्रेडिंगचा उपयोग हा एका वेळेला जर तुम्हाला मल्टिपल प्रोग्राम्स एक्झिक्यूट करायचे असतील, देन यू कॅन डू दिस बाय युझिंग अ मल्टी थ्रेडिंग. कशामधून करू शकता तुम्ही तो? मल्टी थ्रेडिंग मधून तुम्हाला करता येतो. ठीक आहे, लक्षात राहील. इट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन जावा प्रोग्रामिंग. जावा प्रोग्रामिंग मध्ये किंवा मल्टी थ्रेडिंगचा जास्त उपयोग हा ज्यावेळेस तुम्ही एखादी गेम तयार करता जावा प्रोग्रामिंग मधून, त्यावेळेस त्याचा उपयोग केला जातो. मल्टी थ्रेडिंग, एका वेळेला तुम्हाला मल्टिपल टास्क करायचे असतात गेम मध्ये, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही ते मल्टी थ्रेडिंग यूज करू शकता. लक्षात राहील. अँड फिफ्थ चॅप्टर, पाचवा चॅप्टर कुठला होता आपला? दॅट इज एप्लेट्स अँड ग्राफिक्स प्रोग्रामिंग. एप्लेट्स अँड ग्राफिक्स प्रोग्रामिंग, ठीक आहे. जावामध्ये आपण दोन टाईपचे क्लासेस आहेत म्हणून सांगितलं, किंवा जावामध्ये दोन टाईपचे प्रोग्राम्स आहेत म्हणून सांगितलं. जावा प्रोग्राम्स, देयर आर टू टाइप्स ऑफ जावा प्रोग्राम्स. एक तुमचं ऍपलेट प्रोग्राम आणि दुसरं तुमचं ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. ठीक आहे, दोन टाईपचे जावा प्रोग्राम कुठले कुठले? तुमचं ऍपलेट प्रोग्राम्स अँड ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. त्यातले तुमचे ऍपलेट प्रोग्राम्स, दीज प्रोग्राम्स आर ऍडेड टू युअर ब्राउझर. हे कशाला? तुमच्या ब्राउझरला ऍड केले जातात. ठीक आहे. आणि ऍप्लिकेशन प्रोग्राम्स हे तुमचे स्टँड अलोन प्रोग्राम्स राहतील. ते तुमचे काय राहणार? स्टँड अलोन प्रोग्राम्स. ठीक आहे, लक्षात राहील. आणि त्यानंतर 6 चॅप्टर आपण बघितला होता, फाइल्स अँड आयओ स्ट्रीम्स. झालाय ना फाइल्स अँड आयओ स्ट्रीम्स? हा सर ठीक आहे. याच्यामध्ये काय बघितलं आपण? हाऊ टू रीड डेटा फ्रॉम फाईल अँड हाऊ टू राईट डेटा टू द फाईल. एखाद्या फाईलला डेटा कसा रीड करायचा, एखाद्या फाईल मधून डेटा कसा राईट करायचा. दॅट इज नथिंग बट फाइल्स अँड आयओ स्ट्रीम्स. लक्षात राहील. ठीक आहे, मग हे 6 चॅप्टर्स जे आपण जावा प्रोग्रामिंग मध्ये बघितले, ठीक आहे, ऑल दीज आर हॅव्हिंग or all these chapters, these give a introductory part of your Java programming. Introductory part of your Java programming म्हणजे जावा प्रोग्रामिंग मध्ये या गोष्टी आहेत. आता त्या गोष्टी तुम्ही कुठं कुठं वापरू शकता? दॅट इज नथिंग बट युअर ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग. ते म्हणजेच काय झालं तुमचं त्या ठिकाणी? ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग. म्हणजे ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग मध्ये, ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग ज्यावेळेस तुम्ही शिकताय, फक्त तुम्हाला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. 3च गोष्टी आहेत, तुम्हाला दुसरं काही नाही. पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, दॅट इज अ पॅकेज. पहिली गोष्ट कुठली लक्षात ठेवायची आहे तुम्हाला? पॅकेज. मीन्स व्हॉट? विच पॅकेज. आपल्याला कुठलं पॅकेज वापरायचंय. ठीक आहे,
दुसरी महत्वाची गोष्ट, विच क्लास वी हॅव टू यूज. ठीक आहे, दुसरं महत्वाचं काय, कुठला क्लास वापरायचा आहे. अँड द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज नथिंग बट मेथड्स. किंवा असंही म्हणू आपण, क्लास नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहे, दॅट इज नथिंग बट कन्स्ट्रक्टर ऑफ दॅट क्लास. म्हणजे तुम्ही जो क्लास वापरणार आहे त्या क्लासचे कन्स्ट्रक्टर कुठले कुठले आहेत. अँड द लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, व्हॉट आर दी मेथड्स ऑफ दॅट क्लास. ठीक आहे, व्हॉट आर दी मेथड्स ऑफ दॅट क्लास, त्या क्लासच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, लक्षात राहील. ठीक आहे, मीन्स व्हॉट, बघा जावा प्रोग्रामिंग मध्ये आपण आपले प्रोग्राम तयार केले होते. ठीक आहे, वी हॅव रिटन आवर ओन प्रोग्राम्स, आपण स्वतःचे प्रोग्राम लिहिले होते. हिअर नाव वी आर गोइंग टू टेक द हेल्प ऑफ जावा बाय रायटिंग आवर प्रोग्राम्स. ॲडव्हान्स जावा मध्ये तुम्हाला काय करायचंय, आपल्याला जावा प्रोग्रामच्या क्लासची मदत घ्यायची आहे आपला प्रोग्राम लिहिण्यासाठी. वी आर गोइंग टू टेक द हेल्प ऑफ युअर जावा क्लासेस. ठीक आहे, जावा क्लासच्या आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे आपले प्रोग्राम लिहिण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळं जो तुम्ही जावाचा क्लास यूज करताय, जो तुम्ही जावाचा क्लास यूज करताय, तो क्लासचं पॅकेज तुम्हाला माहिती पाहिजे, तो क्लासचं नाव तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, त्या क्लासचे कन्स्ट्रक्टर तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं त्या क्लासच्या मेथड्स सुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजेत. ठीक आहे, आता हे तुम्ही ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग शिकताना हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय किंवा तोंडपाठ करायचंय. ठीक आहे, किंवा कुठं लिहून वाचून करणार आहात ते तुमचा प्रश्न आहे. बट यू हॅव टू रिमेंबर ऑल दॅट थिंग्स. तुम्हाला त्या गोष्टी तोंडपाठच पाहिजेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला सांगितलं, एका क्लासचं नाव सांगितलं, ठीक आहे, ॲपलेट, राईट. समजा तुम्हाला ॲपलेट सांगितलं क्लास, तर ॲपलेट कुठल्या पॅकेज मध्ये येतो, ॲपलेटचे कन्स्ट्रक्टर कुठले कुठले आहेत, आणि ॲपलेटच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे, कोणाच चालू आहे ते, आविष्कार होळ. सॉरी चुकून झाला. ठीक आहे, म्हणजे ॲडव्हान्स जावा मध्ये तुम्हाला काय गोष्टी शिकायच्या आहेत, पॅकेज, क्लास, कन्स्ट्रक्टर आणि मेथड. ह्याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्स जावा मध्ये तुम्हाला काही शिकायचं नाहीये. यू आर नॉट गोइंग टू राईट एनीथिंग. ठीक आहे, बिसाइड दिस. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲडव्हान्स जावा मध्ये काहीही नाही. तुम्हाला काय करायचंय, जे जावानं प्रोव्हाइड केले ते तुम्हाला यूज करायचंय. जे जावानं प्रोव्हाइड केले ते तुम्हाला यूज करायचंय. फक्त एवढीच गोष्ट तुम्हाला ॲडव्हान्स जावा मध्ये करायची आहे. ठीक आहे, एवढं तर करता येईल, एवढं तर करता येईल का? होय नाही काहीतरी सांगा. येस सर. फक्त तुम्हाला काय सांगितलंय, पॅकेज, क्लास, कन्स्ट्रक्टर आणि मेथड, हे 4 गोष्टी फक्त प्रत्येक क्लासच्या लक्षात ठेवायचं. आता क्लासचं नाव लिहिताना कॅपिटल, स्मॉल, त्याचे स्पेलिंग हे व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला भरपूर क्लासेसची नावं ऐकायला मिळणार आहेत, लिहायचे आहेत. कन्स्ट्रक्टर्स तुम्हाला एका क्लासच्या 4-4, 5-5 कन्स्ट्रक्टर्स आहेत, एका क्लासच्या 5-5, 6-6 मेथड्स आहेत. ठीक आहे, एका पॅकेज मध्ये तुम्हाला भरपूर क्लासेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.
तेवढ्या गोष्ट लक्षात ठेवा, ॲडव्हान्स जावा तुम्हाला सगळ्यात सोपं वाटेल. जावापेक्षा ॲडव्हान्स जावा तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, लक्षात राहील. आणि ह्या गोष्टी आपण अगोदर बघितलेल्या आहेत इन द टॉपिक दॅट इज ॲपलेट्स अँड ग्राफिक्स प्रोग्रामिंग. ॲपलेट्स अँड ग्राफिक्स प्रोग्रामिंग ह्याच्यामध्ये ह्या 4 गोष्टी आपण यूज केलेल्या आहेत ऑलरेडी. आता ते कसं यूज केलेले आहेत, त्यामुळं मी अगोदर 1-2 लेक्चर तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्या जातील. ठीक आहे, ॲपलेट कसं तयार करायचं, त्याच्यावरती ग्राफिक्स. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ॲपलेट्स तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स जावाकडे जाणार आहोत. लक्षात राहील. ठीक आहे, पहिल्या चॅप्टरचा सिलेबस लिहिलाय का सगळ्यांनी? पहिल्या चॅप्टरचा सिलेबस लिहिलाय का सगळ्यांनी? अरे होय नाही काय तर सांगा. नाही सर, आज लिहितो. ठीक आहे, पहिल्या चॅप्टरचा सिलेबस लिहून काढा. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण ॲपलेट्स वरती थोडीफार चर्चा करूया. काय होतं ॲपलेट्स, कसं लिहायचं होतं, काय ते वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणि जवळपास मला वाटते सगळ्यांकडे आता लॅपटॉप असेल घरी. 70 ते 80% लोकांकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर घरी असेल. 10% लोकांकडे नसेल. का सगळ्यांकडेच नाहीये? आहे ना, कारण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मी आता सांगतो, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कारण तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करताल तेवढे जास्त क्लासेस तुमच्या लक्षात राहतील आणि तेवढ्या जास्त मेथड्स तुम्हाला समजतील. कुठली मेथड कधी वापरायचे, काय करायचे, ते सगळ्या गोष्टी. ठीक आहे, ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग किंवा ॲडव्हान्स जावाचे प्रोग्राम्स हे तुम्हाला मोबाईलवरती रन करता येत नाहीत. लक्षात राहू द्या. तुम्हाला ते रन करण्यासाठी एकतर कम्प्युटर लागेल किंवा लॅपटॉप लागेल. ठीक आहे, कोर जावाचे प्रोग्राम तुम्ही रन करू शकत होता, C++ चे रन करू शकता, पण ॲडव्हान्स जावाचे करता येत नाही. बिकॉज ॲडव्हान्स जावामध्ये तुम्हाला एक नवीन विंडो तयार होते किंवा फ्रेम तयार होते. पहिली महत्वाची गोष्ट कुठपर्यंत होतं काय चालू होतं आपलं? विसरलो बघा. ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला काय सांगितलं मी
हिअर वी आर गोइंग टू क्रिएट अ न्यू विंडो किंवा नवीन फ्रेम तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, नवीन फ्रेम तुम्हाला बघायला मिळणार आहे. लक्षात राहील. आवाज येते का रे? येस सर. ठीक आहे. ठीक आहे, ॲडव्हान्स जावा तुम्हाला काय सांगितलं, ॲडव्हान्स जावा मध्ये एक विंडो, सेपरेट विंडो तयार होते किंवा आउटपुट हे कन्सोल वरती न दिसता तुम्हाला एका सेपरेट विंडो मध्ये दाखवलं जातं. जसं तुमचं ॲपलेट तयार होत होतं बघा, तसं तुमच्या गोष्टी तयार होणार आहेत. ठीक आहे, की त्यामुळं तुमचे आउटपुट हे तुम्हाला कन्सोल वरती न दिसता हे एका छोट्याशा विंडो वरती दिसणार आहेत. त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रोग्राम हे मोबाईल वरती रन होणार नाहीत. तुम्हाला ते रन करण्यासाठी त्या ठिकाणी एक तर तुम्हाला कम्प्युटर लागेल किंवा लॅपटॉप लागेल. ठीक आहे, लक्षात राहील. मग पहिला पार्ट जो आहे तुमचा, दॅट इज नथिंग बट applet. We are going to see how to create applet, right? How to create a graphics, how to change the fonts, how to apply the fonts, right? And what are the different shapes that we can or that we can draw on your applet. लक्षात राहील. ठीक है. Now, while studying your applet, applet is a basic for your GUI programming. ठीक आहे, आपण दोन टाइपचे जावा प्रोग्राम्स बघितले, टाइप्स ऑफ जावा प्रोग्राम्स. टाइप्स ऑफ जावा प्रोग्राम्स कुठले कुठले तुम्हाला सांगितले, दोन टाइप्स. पहिला आहे दॅट इज ऍप्लिकेशन प्रोग्राम. ठीक आहे, आणि दुसरा आहे तुमचं दॅट इज ऍपलेट प्रोग्राम्स. ठीक आहे, दोन टाइपचे आहेत, ऍपलेट प्रोग्राम्स अँड ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. आता ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन प्रोग्राम मध्ये कोर जावाचे जेवढे जेवढे काही आपण प्रोग्राम्स रन केले, दॅट इज कन्सोल बेस्ड. कन्सोल बेस्ड म्हणजे काय, ज्याचा आउटपुट तुम्हाला कन्सोल वरती भेटतं, ज्याचा आउटपुट तुम्हाला कन्सोल वरती भेटतं किंवा कन्सोल वरती तुम्ही त्याचा आउटपुट काढू शकता, दॅट इज अ ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. ते कसले राहतील तुमचे सगळे ऍप्लिकेशन प्रोग्राम्स, किंवा ज्याच्यावरती किंवा ज्याच्यामध्ये तुमची मेन मेथड असते, which contains the main method, ते सगळे प्रोग्राम तुमचे काय झाले त्या ठिकाणी ऍप्लिकेशन प्रोग्राम झाले. ठीक आहे, लक्षात राहील. ज्याच्यामध्ये मेन मेथड आहे, ते सगळे प्रोग्राम तुमचे ऍप्लिकेशन प्रोग्राम झाले. ते सगळे प्रोग्राम काय झाले तुमच्या ठिकाणी ऍप्लिकेशन. ठीक आहे, आता मेन मेथड हे एकतर कन्सोल बेस्ड प्रोग्राम तुमचे राहतील, किंवा दुसरे टाइपचे जे प्रोग्राम्स आहेत, दुसऱ्या टाइपचे जे प्रोग्राम्स आहेत, मीन्स व्हॉट,
एक मिनिट. हा हॅलो. हॅलो. हा बोला. सर तुमच्याकडे तेजस आला होता का आता? कोण कोण? तेजस देशमुख टीवायला गेला का? हा हा हा. काय ट्रान्सफरसाठी जागा नाही आहेत का आपल्याकडे? ब्रांच ट्रान्सफरसाठी जागा नाहीयेत. सगळेचे सगळे पास झाले, त्यामुळे जागा शिल्लक नाहीयेत. अं, ठीक आहे. ऍप्लिकेशन प्रोग्राम ज्याच्यामध्ये काय राहते, तुमची मेन मेथड राहते. राईट. मग असे दोन, एक तर तुमचं कन्सोल बेस्ड राहतं किंवा दुसरं तुमचं विंडो बेस्ड. आता विंडो बेस्ड म्हणजे काय, तुम्हाला विंडोवरती आउटपुट बघायला मिळेल. तुम्हाला कशावरती आउटपुट बघायला मिळणार? विंडोवरती. जसं ऍपलेट वरती तुम्हाला ड्रॉ केलेले इमेजेस दिसत होते किंवा डिस्प्ले केलेला टेक्स्ट दिसत होतं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमचा आउटपुट एखाद्या छोट्या विंडोवरती तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. त्या विंडोची साईज आपण ऍपलेट सारखी चेंज करू शकतो. लक्षात राहील. अँड दिस विंडो बेस्ड प्रोग्राम वी आर गोइंग टू क्रिएट बाय युजिंग ऍपलेट अँड स्विंग. आपले सॉरी AWT अँड स्विंग. AWT आणि स्विंगचा उपयोग करून आपण विंडो तयार करणार आहोत. लक्षात राहील. अँड युअर applet programs are generally used for, or they are created by using a class, that is a applet class, which are nothing but these are used for to add. कशाला यूज केलं जातं? applet programs कशासाठी यूज केले जातात? कोणाला माहिती आहे का बाबांनो? एनीवन? ऍपलेट प्रोग्राम कशासाठी यूज केले जातात? भोसले. अनुष्का भोसले, आवाज येते का? येस सर. हा सांग, ऍपलेट प्रोग्राम कशासाठी यूज Yes, केले sir. जातात? नाही माहित सर. गुड. चव्हाण अपेक्षा. येस सर. माहितीये का? नो सर. केलं नाही का ऍपलेटची प्रोग्राम? वेब पेज. बर ठीक आहे. applet programs are the small programs that are used to add to the browser. साठी यूज केले जातात, ब्राउझरला ऍड करण्यासाठी applet प्रोग्राम्स यूज केले जातात. ठीक आहे. त्यामुळे जावामध्ये जे दोन टाईपचे प्रोग्राम्स आहेत, ऍप्लिकेशन प्रोग्राम्स आणि applet प्रोग्राम्स, त्यामधले आपण दोन गोष्टी तर ऑलरेडी बघितल्या आहेत. कुठलं? एक कन्सोल बेस्ड तुमचं जावा प्रोग्राम्स, म्हणजे आपण मल्टी थ्रेडिंग केलं, त्यानंतर इनहेरिटन्स केलं, ठीक आहे, एक्सेप्शन हँडलिंग केलं, IO फाईल हँडलिंग केलं. ठीक आहे. ते सगळे प्रोग्राम तुमचे कसे होते? कन्सोल बेस्ड प्रोग्राम होते. ठीक आहे. राईट. त्यानंतर ऍपलेट प्रोग्राम्स आपण केलं,
ॲपलेट तयार केलं, त्या ॲपलेटला आपण इमेज ड्रॉ केले, टेक्स्ट ऍड केलं, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या आपण. ते काय होतं तुमचं ॲपलेट प्रोग्राम्स. अँड नाव इन दिस subject advanced Java programming we are going to create the window based programs that is nothing but AWT and Sync. त्याच्यामध्ये पण तुम्हाला पहिले 3 चॅप्टर जे आहेत फर्स्ट सेकंड अँड 3 चॅप्टर्स आर डिपेंड्स ऑन युअर AWT अँड Sync. बाकी जे राहिलेले आहेत 4 5 6 ते तुम्हाला कन्सोल बेस्डच आहेत. ते तुम्हाला कन्सोल बेस्डच आहेत. ठीक आहे, ते तुम्ही हे वापरून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. AWT आणि Sync वापरून सुद्धा तुम्ही ते करू शकता, पण तुम्हाला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन कन्सोल वरतीच बघायला मिळेल. ठीक आहे, राहील. सो इन दिस वे युअर सिलेबस गेट डिस्ट्रीब्युटेड. ज्या कोर जावामध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकला, ठीक आहे, आणि आता ॲडव्हान्स जावामध्ये तुम्हाला काय शिकायचंय. ॲडव्हान्स जावामध्ये फक्त तुम्हाला गोष्टी कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायचे. एखाद्या क्लासचा पॅकेज, त्या क्लासचं करेक्ट नेम, त्याची स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायची, त्या क्लासचे कन्स्ट्रक्टर व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आणि त्या क्लासच्या मेथड्स, ह्या 4 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी वाढणार आहेत पुढं, ते म्हणजे थर्ड चॅप्टर मध्ये तुम्हाला इव्हेंट हँडलिंग म्हणून एक पार्ट आहे. त्याच्यासाठी परत 2 गोष्टी तुमच्या एक्स्ट्रा वाढतात. 2 गोष्टी तुमच्या एक्स्ट्रा वाढतात, ते म्हणजे तुमचं इव्हेंट क्लास, हे एक तुम्हाला माहिती पाहिजे, आणि दुसरं इव्हेंट लिस्नर. ठीक आहे, ते तुम्हाला थर्ड चॅप्टर मध्ये बघायला मिळेल, पण त्याच्या अगोदर फक्त ह्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेत सगळ्या. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला ॲपलेटचं गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे, मग ॲपलेट प्रोग्रामिंग मध्ये ॲपलेट कसं तयार करायचं, तुमचे त्यात ड्रॉ कसं करायचं, फॉन्ट कसा, कलर कसा अप्लाय करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे, 3 नंबरच्या लॅबमध्ये, पलीकडून 3 नंबरची लॅब लक्षात राहील. ठीक आहे, त्यामुळं लेक्चर कुणीही मिस करू नका. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट हा पहिल्या 3 चॅप्टर तर अजिबात नाही. पहिल्या 3 चॅप्टर वरती सगळ्या गोष्टी डिपेंड्स आहेत, आणि पहिले 3ही चॅप्टर एकमेकाशिवाय इनकम्प्लीट आहेत. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला AWT माहित नाही किंवा येत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्विंग येणार नाही. स्विंग येण्यासाठी तुम्हाला AWT महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि इव्हेंट हँडलिंग साठी AWT आणि स्विंग हे दोन्ही चॅप्टर महत्वाचे आहेत. कारण इव्हेंट हँडलिंग तुम्ही AWT आणि स्विंग शिवाय करूच शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला AWT माहित नाही, स्विंग माहित नाही, तोपर्यंत तुम्हाला इव्हेंट हँडलिंग काहीही कळणार नाही. ठीक आहे, त्यामुळं पहिले 2 चॅप्टर वरती तुमचा तिसरा चॅप्टर महत्वाचा आहे, आणि पहिल्या चॅप्टर वरती तुमचा दुसरा चॅप्टर डिपेंड आहे, आणि तिसरा चॅप्टर हा पहिल्या 2 वरती डिपेंड्स आहे. त्यामुळं पहिले 3 चॅप्टर तर अजिबात मिस करायचे नाहीत. ठीक आहे, राईट. प्रेझेंट घेतोय, कुणीही लॉग आउट होऊ नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 absent आहे, 14 आहे, 15 16 प्रेझेंट आहे. हा ठीक आहे, 16 17 18 19 20 absent, 21 22 23 24 25 26 27 28 27 28 29 30 31 32 34 35 absent, 36 7 38 39 40 41 आहे, 42
44 45 47 48 तर 47 प्रेझेंट आहे दुसऱ्या मेलवरनं लॉग इन. हा ठीक आहे 47 प्रेझेंट आहे 48 51 सर हा 28 प्रेझेंट हा 28 प्रेझेंट ठीक आहे 51 absent 2 3 4 5 6 57 58 59 60 61 2 63 4 5 6 67 68 69 70 71 72 73 4 75 ठीक आहे लॉग आउट करा. बोला रे तुमचं काय काम आहे. कशाचं